नमस्कार. कथेचे वटवृक्ष चॅनलवरती तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज एक इंदूची कथा ऐकणार आहोत. ती खूप जुनी आहे आणि ऐकायलाही तुम्हाला सगळ्यांना आवडेल. इंदू आपल्या वृद्ध वडिलांसोबत विंध्याचलाच्या घनदाट जंगलात राहत होती. तिचे वडील तिथे झोपडी बांधून राहू लागले. तेव्हापासून ती त्यांच्यासोबत नियमितपणे राहायची. ना ती जंगलातून बाहेर आली, ना ती इतर कुणाचा चेहरा पाहू शकली. ती अवघी 4-5 वर्षांची होती जेव्हा तिच्या आईचे निधन झाले होते आणि तिचे वडील तिला जंगलात राहायला घेऊन गेले. जेव्हापासून ती समजण्यास सक्षम झाली तेव्हापासून तिला विविध प्रकारचे वन्य प्राणी, पक्षी, झाडे, गंगेचा प्रवाह याशिवाय संसार आणि ऐहिक सुख म्हणजे काय हेच कळले नव्हते. ती खूप विचित्र गोष्टींनी भरलेली आहे, जसं की फुलं वेचणे, हार घालणे, हरणांच्या कॅरलिंग करणे, दिवसभर जंगलात फिरणे आणि पक्ष्यांची गाणी ऐकणे हे तिचे छंद होते. हे तिचं कामही होतं. माझ्या म्हाताऱ्या वडिलांशिवाय या जगात दुसरं कोणीही आहे हेही तिला कधी माहीतच नव्हतं. एके दिवशी नदीत तिचे प्रतिबिंब पाहून तिला जणू भुरळच घातली. पण जेव्हा तिला कळले की हे तिचे प्रतिबिंब आहे तेव्हा तिला स्वतःचीच लाज वाटली. त्या दिवसापासून तिने नदीत कधीही आपला चेहरा पाहिलाच नाही. उन्हाळ्याची वेळ, दुपारची जणू तिचे वडील आपल्या झोपडीत बसून गीतेचे पुस्तक पाठ वाचत असतात. ते वाचत असताना ती काही अंतरावर नदीच्या झाडाच्या थंडगार सावलीत भटकत फुलं तोडून नदीत फेकत होती. तेव्हा अचानक धक्का बसला. तिने एक अशी वस्तू पाहिली जी तिच्या नजरेस कधी पडलीच नव्हती, तिच्या स्वप्नातही लक्षात आली नाही आणि ज्यामुळे ती चकितच झाली. तिने पाहिले की सुमारे 22 वर्षाचा एक अतिशय देखणा तरुण नदीच्या झाडाच्या सावलीत गवतावर झोपला होता. इंदुमतीने तिच्या म्हाताऱ्या वडिलांशिवाय इतर कोणाचाही माणसाची तोंड पाहिले नव्हते. ती अजूनही विचार करत होती, जर जगात इतर लोक असतील तर ते देखील माझ्याच वडिलांसारखे म्हातारे असतील आणि त्यांनाही पूर्ण दाढी मिशी आलेली असेल. तिने डोळे रुंद करून त्या सुंदर तरुणाकडे पाहिले. तेव्हा तिने मनात ठरविले, माणूस असा नसतो, तो नक्कीच कोणीतरी देव असावा. कारण माझे वडील जेव्हा देवांची गोष्ट सांगतात तेव्हा ते असेच बोलतात. हा विचार करून तिला जरा भीती वाटली आणि झाडामागे उभी राहून ती त्या तरुणाकडे टक लावून पाहू लागली. भीतीने ती त्या तरुणाच्या जवळही जाऊ शकली नाही आणि त्याच्या सौंदर्याने मोहित होऊन ती झोपडीकडेही पाऊल टाकू शकलीच नाही. असे तासनतास निघून गेले, पण इंदूला कळलेच नाही की मी किती वेळ तिकडे पाहत त्याला उभी होते. बऱ्याच वेळाने तिला धीर आला आणि झाडाच्या मागून बाहेर येऊन त्या तरुणाच्या दिशेने निघाली. तिने 2 पावले टाकलीच. अचानक त्या तरुण जागा झाला आणि त्याच्या समोर एक अतिशय सुंदर देवीची प्रतिमा दिसली. ती पाहून त्याच्याही
आश्चर्याला पारा उरला नाही. मी मनात विचार करू लागलो, या भयानक घनदाट जंगलात इतकी मनमोहक आणि सुंदर स्त्री कोठून आली? मोठमोठ्या राजांच्या निवासस्थानातही असे सौंदर्य दुर्मिळ आहे. मग ह्या जंगलात ती आली तरी कोठून? किंवा मी स्वप्न पाहतो, मी कदाचित स्वर्गात प्रवास करत आहे, किंवा काही देवकन्या किंवा वनदेवी मला फसवण्यासाठी दर्शन दिले असावे. हे सर्व विचार असे करत करत असताना तो इंदूच्या प्रेमात कधी पडला त्याला कळलेच नाही. ती पुढे बघू लागली. मधून डोळे विस्फारून आश्चर्यचकित झाल्यासारखं व्हायचं. इतर कोणतीही भावना दोघांमध्ये दिसत नव्हती. एकमेकांची काळजी घेत असताना अचानक इंदूच्या मनात विचित्र भावनेचा उदय झाला, ज्यामुळे तिला खूप लाज वाटली. असे झाले की त्याचे डोळे क्षीण झाले होते आणि चेहरा लाल झाला होता. तिला पळून जायचे होते, पण तरुण माणूस उठून तिच्या समोर उभा राहिला आणि तो तिला म्हणाला, हे सुंदरी, तू देवी आहेस का? की तू वनदेवी आहेस? तो कोणीही असो, कृपया जर तू मला दर्शन दिले असेल तर जरा दया कर. थांबा, माझे ऐका, घाबरू नका. तर तुम्ही मानवी मुलगी असाल तर अजिबातच घाबरू नका. क्षत्रिय महिलांचे रक्षण करण्याशिवाय लोक वाईट आहे हे समजू नका. ऐका, जर तू खरोखरच वनदेवी आहेस तर कृपया मला ह्या जंगलातून बाहेर पडण्याचा थेट मार्ग तरी सांग. दुर्दैवाने मी 3 दिवसांपासून ह्या जंगलात भटकत आहे, परंतु मला मार्गच सापडत नाही. आणि जर तुम्ही माझ्यासारखे मानवी जातीचे असाल तर मी तुमचा पाहुणा आहे असं समजा. हवं तर मला आजच राहायला जागा द्या. 1 रात्र तुमच्याकडे राहतो. मला आणखी काही नको. तरुणाचे बोलणे ऐकून इंदूच्या मनात विचार आला, मग तो देव नाही का? आपण इतरांसारखे माणसं आहोत कदाचित. कारण जर तो देव असता तर तो असा गोड बोलून पाहुणा झाला असता का? देवांना कशाची उणीव? आणि जंगलाचा रस्ता कोण विचारतात हे त्यांना काय कळतच नाही. तर ही माणसं असावीत. पण माणसं इतकी सुंदर आणि इतकी गोड असतील का? बोलतायत का? विचार करता करता त्याने डोके वर केले आणि त्या तरुणाने आपले वचन पाळण्याचे तिला दिसले. पाहिले उभे हे पाहून ती अत्यंत वश झाली आणि ती गोड आवाजात त्या तरुणाला म्हणाली, मी माझ्या बाबांसोबत राहते. ह्या घनदाट जंगलात वडिलांसोबत एक प्रसन्न टेकडीवर वसलेल्या छोट्याशा झोपडीत आम्ही दोघेजण राहतो. जर तुला माझे पाहुणे व्हायचे असेल तर माझ्या झोपडीत या. चला, मी जे काही बनवू शकेल ते कंदमुळे, फळे, फुले आणि पिण्याचे पाणी तुमची सेवा करेल. तुला पाहुणा माझ्या वडिलांनाही खूप आनंद झाला असेल. असे म्हणत
तिने त्या तरुणाला सांगितले, डोंगराच्या पायवाटेने माझ्यासोबत चल. सोबत घेऊन जाते कारण तिला माहिती होतं की एवढी सुंदर पुतळा पाहिल्यानंतर माझ्या वडिलांना खूप पसंत पडेल आणि माझ्या वडिलांनाही आनंद होईल. पण झोपडीत पोचता क्षणी तिचे सारे विचार वाया गेले. तिचे सुखाचे स्वप्न तुटून गेले आणि जे तुझ्या मनातही आणू शकत नाही तेच पुढे आले, म्हणजे तो म्हातारा. त्याची मुलगी अनोळखी व्यक्तीसोबत येताना पाहून त्याच्या मनात इतका राग भरून येतो. तो गेला आणि त्या तरुणासह तिच्या झोपडीतून बाहेर आलेल्या समोर उभा राहून तो म्हातारा जोरजोरात ओरडून म्हणू लागला, अरे दुष्टा, आपण कोण आहे? तुम्हाला तुमच्या जीवाची भीती नाही वाटत का? तू माझ्या मुलीला धीटपणे सांगितले असे नाही आणि माझ्या झोपडीतही आला. तुम्हाला माहीत आहे ना, माझ्या परवानगीशिवाय इथे कोणीही येत नाही. हे कोणी करत नाही. जर त्याने जंगलात पाय ठेवला तर त्याचा शिरच्छेद केला जाईल असा माझा सगळ्या जंगलात आदेश आहे. बरं थांब, आता मी तुला फाशीची शिक्षा देतो. असे बोलून तो त्या तरुणावर हल्ला करू लागला. माझ्या वडिलांचा इतका भयानक पुतळा मी कधीच पाहिला नव्हता. इंदूला खूप आश्चर्य वाटलं. वडिलांचा असा अनोखा राग तिने पहिल्यांदा पाहिला. आधी जरा घाबरली, मग स्वतःसाठी तरुण गरीब प्रवाशाला आपला जीव गमवावा लागेल हे पाहून कठीण झाले होते. ती म्हाताऱ्याच्या पाया पडू लागली आणि विनवण्या करू लागली, रडू लागली. तरुणाच्या जीवाची विनवणीने तिने भीक मागायला सुरुवात केली. वडिलांना सांगितले, नीट समजावून सांगितले तिने की यामध्ये तरुणाचा थोडाही दोष नाही. झोपडीतली मी आहे, मी त्याला इथे आणले. जर कोणताही गुन्हा असेल त्यामुळे त्याची शिक्षा तुम्ही मला केली पाहिजे. कन्या रास अशी विचित्र विनवणी करत होती म्हाताऱ्याला. म्हाताऱ्याला हे ऐकून म्हातारा तो थंड झाला. तुम्ही येथून जाऊ शकणार नाही असा तो तरुणाला बोलू लागला. कायद्याप्रमाणे आयुष्यभर इथे राहावे तुम्ही. आमची गुलामी करावी लागेल आणि जो कोणी पळून जाण्याचा विचार करेल तर लगेचच मारला जाशील अशी म्हाताऱ्याची त्याला दमदाटी. असे म्हणत म्हाताऱ्याने एक जोराची शिट्टी वाजवली, ज्याच्या आवाजाने जंगलात दूर दूर गुंजना झाली. तो आवाजाची गुंजना ऐकून काही वेळातच 25 मजबूत यमदूत आले. ढाल तलवार घेऊन म्हाताऱ्यासमोर येऊन उभे राहिली. त्यांना पाहून तो म्हणाला, एका शूर, आज या तरुणाकडे बोटाने इशारा करत, ज्याच्यापासून मी माझे बंदिवान केले आहे, तो हा तरुण मुलगा. तुम्ही लोक यावर लक्ष ठेवणे, जेणेकरून ते पळून जाऊ शकणार नाही आणि त्याची तलवारही घेऊन टाका. निघा. हे ऐकताच त्या सर्वांनी तरुणाकडून तलवार हिसकावून घेतली. डोके टेकवून निघून गेले. पण हा नवा तमाशा इंदूच्या काही लक्षात येईना. हे सगळं पाहिल्यावर इंदू भान हरपली. ती शुद्धीवर आल्यावर तिने इतर कोणत्याही माणसाचा चेहरा
पाहिलाच नव्हता. पण आज अचानक वडिलांच्या जवळ इतकी माणसे, ते सगळे माणसे पाहून ती खूप घाबरली आणि भीतीमुळे ती काहीच बोलू शकली नाही. म्हाताऱ्याने त्या तरुणाकडे डोळे मोठे करून म्हटले, हे बघ, आता तू माझा बंदिवान आहेस. यापुढे मी तुला जे सांगेन आणि तेच तुला करावे लागेल. तुम्हाला दिलेले पहिले काम म्हणजे समोर उभ्या असलेल्या ह्या सुक्या झाडाचे तुकडे करणे आणि लाकूड झोपडीच्या आत नेऊन ठेवणे. लक्षात ठेव, माझ्या आदेशाची थोडीही अवहेलना करायची नाही. अवहेलना केली तर समजून घ्या. तुम्हीही उघड्या कानांनी ऐका. त्या तरुणाला काहीच बोलणं होईना तर तुमची तीच अवस्था होईल असं म्हणत वृद्ध झोपडीच्या हात गेला. मग तोच गीतेचा ग्रंथ वाचू लागला. म्हाताऱ्याचे विचित्र रूप आमच्या तरुणीच्या हृदयाच्या कोणत्या भावनांचे तरंग उठवून गेला ते लिहिता येत नाही. ती तरुणी खूप घाबरली होती. तिने तिच्या वडिलांचं असं रूप पहिल्यांदाच पाहिली. पण हो, निदान त्याने ठरवले असेल की ही सुंदर बाई खरंच या म्हाताऱ्याची मुलगीच असेल, कारण तो इतका रागवलेला होता. निदान गरीब तरुणाने आपल्या नशिबावर विश्वास ठेवून म्हाताऱ्याने दिलेले काम करत हातात कुऱ्हाड घेऊन झाडे तोडायला सुरुवात केली. जवळच उभी असलेली इंदू त्याच्याकडे एकटक पाहू लागली. पायाला 2-4 झटके झाले. त्या तरुणाच्या अंगावर घामांचे थेंब टपकू लागले आणि तो इतका जोरात श्वास घेऊ लागला की 2 तास हलवत राहिल्यासारखं आपला जीव गमवावा लागेल असंही त्याला वाटू लागलं होतं. त्या तरुणाची अवस्था पाहून इंदूने त्याला फळे आणली, पाणीही आणलं. ती डोळ्यात पाणी आणत त्या तरुणाला म्हणाली, "ऐका साहेब, थांबा तुम्ही थोडा वेळ. मी तुमच्यासाठी फळे आणली आहे आणि पाणीही घ्या. खा बरं ही फळे. थोडं पाणी पिऊन थंड व्हा जरा. मग कापून घेऊ आपण हे झाड." त्या तरुणाचे तिचे प्रेमळ शब्द ऐकून तो म्हणाला, "सुंदरे, मी तुला खरे सांगतो की तुझा चेहरा पाहून मला या श्रमाचे दुःख अजिबातच जाणवत नाही. जर तू माझ्यासमोर उभी राहिलीस तर मला शक्य झाले असते सर्व जगात अन्न पाण्याशिवाय जगणे. मी झाड तोडून तिथे ठेवले तर ठीक आहे. तुझ्या वडिलांचे शब्द लक्षात आहे ना? लक्षात ठेव, तू माझ्यासाठी विनाकारण जीव धोक्यात घालू नकोस." तरुणाने तिला विनंती केली. "ते ऐकले तर काय होईल? आणि जर तुझ्या वडिलांनी सगळं ऐकलं तर ते आपल्याला शिक्षा करतील. आणि जर मी ढासळू लागलो तर लाकडं कोण कापणार? झाड तोडलेच नाही हे पाहून म्हाताऱ्याचा उपद्रव कसा निर्माण करशील? म्हणूनच अरे सुशिले, माझ्या नशिबावर मला सोड." तरुणाचे असे करुणामय शब्द ऐकून इंदूच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले. तिने तरुणाच्या हातातून कुऱ्हाड घेतली आणि म्हणाली, "काही झाले तरी थोडा वेळ थांब. मी आणलेली फळे खा, पाणी पी. माझ्या सांगण्यानुसार थोडा वेळ निवांत श्वास घे. तोपर्यंत मी तुझ्या जागेवर लाकूड तोडीन." तरुणाने खूप समजावण्याचा तिला प्रयत्न केला, पण ती काही मान्य करेनाशी झाली आणि तिच्या नाजूक हाताने कुऱ्हाड उचलून झाडावर आपटवू लागली.
तिच्या सांगण्यावरून त्या तरुणाने घाईघाई फळे खाल्ली, 2 घोट पाणी प्यायला. इतक्यात वृद्ध तिथे येऊन उभा राहिला. इंदूच्या हातातली कुऱ्हाड पाहून त्याला संताप झाला. उघडी तलवार घेऊन तो वृद्ध झोपडीतून बाहेर आला आणि त्या तरुणाला म्हणाला, का रे नीच, तुझी एवढी मोठी शक्ती, एवढी हिंमत की तू फक्त निष्क्रिय बसून माझ्या मुलीला झाडे तोडायला लावतोयस. थांब, मी आत्ताच तुझे डोकेच कापून टाकतो. असं म्हाताऱ्याचं बोलणं ऐकलं तर मग तो इंदूकडे वळाला आणि म्हणाला, का रे उद्धटा, माझ्या नकारानंतरही तू या माणसाशी बोललीस. मंडपात मागे उभ्या असलेल्या म्हाताऱ्याला त्या दोघांचं बोलणं ऐकून खूप आनंद झाला होता. पण अंतिम परीक्षा घ्यावी त्यांची चाचणी करण्याच्या इराद्याने तो उघडी तलवार घेऊन त्या दोघांपुढे उभा राहिला आणि त्या दोघांची परीक्षा घेऊ लागला. गर्जना करत म्हणाला, इंदू, कालपासून आजपर्यंत तू उलटी वागली आहेस. मी सांगितलेले आदेश तू पाळलेच नाही. माझ्या सर्व शब्दांना तू विसरलीस. फळे आणि पाणी तुला याला द्यायला लावली नव्हती, तू त्याला आणून दिलीस. मग याची शिक्षा तुलाही भोगावी लागेल. बघ आता मी तुझेही डोके कापून टाकीन. असे बोलून तो इंदूकडे सरकवतच गेला. त्या तरुणाने त्या म्हाताऱ्याचे पाय धरले आणि म्हणाला, तुझा राग काढण्यासाठी तू मला मारहाण. ही सर्व माझी चूक आहे. मी शिक्षेचा पात्र आहे. ती प्रत्येक प्रकारे निर्दोष आहे. माझे डोके तुमच्या चरणी मी समर्पित करतो. जीव घ्या माझा, पण माझ्यासमोर निष्पाप मुलीचा जीव घेऊ नका. म्हाताऱ्याने त्या तरुणाच्या मानेवर तलवार ठेवण्याची इच्छा करताच इंदू वेड्यासारखीच वागू लागली. त्याच्या पाया पडली आणि ढसाढसा रडू लागली आणि म्हाताऱ्याला म्हणाली, बाबा, तुला मारायचे असेल तर आधी माझे डोके कापून टाक आणि मग तुमच्या मनात येईल तसं करा तुम्ही. हे इंदुमतीचं करुणामय बोलणं ऐकून म्हाताऱ्याने तलवार फेकून दिली आणि दोघांनाही मिठी मारली. म्हणाला, मुली, धैर्य, घर आणि प्रियवत्स्य. चंद्रशेखर, मनस्ताप काढून टाका. तुमच्या दोघांमधील प्रेमाची परीक्षा चाचणी घेण्यासाठी मी सर्व काही केलं. तुमच्या दोघांवरती रागही दाखवला. जर तुम्हा दोघांमध्ये खरं प्रेम नसेल तर तुम्ही एकमेकासाठी जीव धोक्यात घातलाच नसता आणि माफीही मागितली नसती. ऐका, मी तुमचे सर्व शब्द गुपचूप ऐकले होते. सर्व काही माझ्या लक्षात आलं. इंदुमतीसाठी चंद्रशेखर, तुम्ही वरात श्रेष्ठ वर ठरलात. दुसरा राजपुत्र या जगात कोणीही नाही माझ्या इंदूसाठी. ऐका माझे, देवगड ही पूर्वजांची माझी जुनी राजधानी होती. इंदुमती, तू 4 वर्षाची होती तेव्हा पापी अब्राहिम माझ्या शहरामध्ये आला. तो म्हटला होता, एकतर तू तुझ्या त्या बाईला म्हणजे इंदूच्या आईला माझ्याकडे पाठव किंवा माझ्याशी लढा कर. हे ऐकून डोळ्यातून माझ्या अश्रू आले. तो आला आणि मी त्याच्या दूताला बाहेर काढून दिलं. मग काय विचारायचे होते. संपूर्ण शहर त्या पापी अब्राहिमने कापून टाकलं. यवन मारेकऱ्यांच्या हस्ते अंत्यसंस्कार झाले. माझ्या पत्नीने त्याच्याकडे न जाता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि तिने आत्महत्याही केली. मी यवन कुलकलंक यांच्याकडून सूड घेण्यासाठी इच्छापासून दूर आलो. या 4 वर्षाच्या मुलीला न्याय द्यायला मग जंगलात राहू लागलो. माझी कृतज्ञता. सरदारांपैकी 50 पुरुषांनी माझा त्याग केला.
आणि त्यातली 25 आजपर्यंत मला साथ देत आली आहे. आम्ही आजही एकत्र आहोत. त्याच पुरुषांपैकी बरेच तू काल पाहिले. पुत्र चंद्रशेखर, 12 वर्ष झाली, पण अशा सावधगिरीने मी ह्या मुलीला वाढवले आहे. आपण त्याच सहजतेने पुढे आलंय. पुढे जाऊ शकता हेही मला दिसत आहे. वेळ आली तर तुम्ही माझ्या मुलीसाठी समोरच्याला मारूनही टाकेल. माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही चेहरा इंदूने कधी पाहिलाच नाही. मी राजस्थानच्या सर्व राजांना विचारले, मदत मागितली आणि सांगण्यातही आले की काही माणसांनी इब्राहिमचे मस्तक कापले. मी माझ्या मुलीचे लग्न करीन, पण कोणताही व्यक्ती इंदूशी लग्न करणार नाही हे सगळ्यांनी सांगितलं. त्यामुळे मी तिला आयुष्यभर कुमारीच राहील ह्या भीतीने मी इथे राहिलो. आता इंदू तुझी आणि आज मी खूप मोठे ओझे हलके झालो, असे म्हणत म्हाताऱ्याने शिट्टी वाजवली आणि काही वेळातच घोडेस्वार येऊन त्यांच्या समोर उभे राहिले. त्याने चंद्रशेखरसाठी सजवलेला घोडा आणि इंदुमतीसाठी सुंदर अशी पालखी आणली. त्याच वेळी म्हाताऱ्याने त्या दोघांचं लग्न लावून दिलं आणि त्या योद्ध्यांना निरोप देऊन तोही समाधानी झाला.